बातमी रायगडची आहे। रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये रामनवमीचा विशेष उत्साह पाहायला मिळतोय, कारण या निमित्तानं संपूर्ण माणगावमध्ये भगवंतमय झालेलं आहे। तसंच भगवं वातावरण इथे सगळं निर्माण झालेलं आहे। रामनवमीच्या शुभेच्छा देणाऱ्या कमानी, बॅनर, झेंडे लावण्यात आलेले आहेत। भगवे झेंडे इथे विशेष करून लावण्यात आलेले आहेत। संपूर्ण माणगाव बाजारपेठेमध्ये हे झेंडे, या पताका आपल्याला लावल्याचं पाहायला मिळतंय। अतिशय सुंदर असं रूप या माणगावला आलेलं आहे। रविवारी संध्याकाळी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीमध्ये हजारोंच्या संख्येनं रामभक्त आणि त्यासोबतच वारकरी दिंड्या देखील यात सहभागी होतात। अजस्त्र असं हनुमानाचं चलचित्र सुद्धा या मिरवणुकीचं विशेष आकर्षण असणार आहे। तर कशी असेल ही मिरवणूक आणि त्यासाठी माणगाव हे कसं सजलेलं आहे हे सांगतायत आमचे प्रतिनिधी अजयेश नाडकर। संपूर्ण देशात रामनवमीचा उत्साह उद्या जल्लोषात साजरा होईल। मात्र रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी शोभायात्रा माणगाव येथून निघते आणि माणगाव येथे आता जी शोभायात्रेची तयारी आहे ती आता पूर्ण झालेली आहे। दृश्य आपण पाहता, हे दृश्य आहेत मुंबई गोवा महामार्गावरचे आणि दोन्ही बाजूला भगवे पताके आणि भगवे झेंडे लावून पूर्णपणे माणगाव जो आहे तो भगवमय वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रवेशद्वार या ठिकाणी मोठमोठे बॅनर लावून उभारण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर 10 ते 15,000 जे रामभक्त आहेत ते शोभायात्रात सहभागी होतात आणि रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी शोभायात्रा जी आहे ती माणगाव मधून निघते आणि मोठ्या उत्साहात जो आहे तो माणगाव शहरामध्ये रामनवमीचा उत्सव जो आहे तो साजरा केला जातो आणि त्यामुळे पूर्णपणे माणगावचं वातावरण जे आहे ते भगवमय झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। अजय नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड। दुतर्फा प्रवेशद्वार लावलेली आहेत मोठी। आपण माणगावच्या पूर्ण दोन्ही बाजूला बाजारपेठेमध्ये आपण भगव्या पताका व झेंडे लावून आपण माणगाव पूर्ण भगवमय, माणगाव परिसर पूर्ण भगवमय केलेला आहे। तसेच आपली ही शोभायात्रा ही रायगड जिल्ह्यातली सर्वात मोठी शोभायात्रा असते। आपल्या इथे आपल्या यात्रेची यावर्षी सुरुवात 6 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 4:30 वाजता आदर्श समतानगर श्री साई मंदिर येथून सुरुवात होणार आहे व आपल्या यात्रेची सांगता ही खानदार सोनभैरव मंदिर येथे महाआरती व महाप्रसादाने होणार आहे।